कर्मचारी सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, जुलै महिन्याच्या अखेरीस 2024चा अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो। अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। अर्थसंकल्पापूर्वी महिनाभर आधी 8वा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव सरकारला प्राप्त झाला आहे। या प्रस्तावामुळे वेतन आयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मूळ वेतन, महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतन आणि इतर लाभांचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे। त्यानंतर 8व्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। शिवगोपाल मिश्रा, नॅशनल काउन्सिल सचिव यांनी कॅबिनेट सचिवांना एक पत्र लिहून सरकारला 8व्या वेतन आयोगाच्या निर्मितीसाठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे। वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि सुविधा यांचे परीक्षण करते। 28 फेब्रुवारी 2014 रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 7व्या वेतन आयोगाची स्थापना केली होती। त्यानंतर आता यावर्षी 8वा वेतन आयोग स्थापन केला जाणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून 8वा केंद्रीय वेतन आयोग सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे।